जवळ 10 मिनिटं झाली फिल्डिंग लावत आहेत. जन्मेश आणि जन्मेशच्या बरोबर तन्मय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यतीन. यतीनने यायचंय मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. एमसीसी टीमचा यतीन या आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. मागच्या मॅचचा हिरो. पहिली ओव्हर आणि पहिला बॉल पडेल तसं मात्र टायमर ऑन होणार. हर्ष शॉर्ट बॉल होता. पॉईंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बरोबर टायमिंग झाली नाही. एज लागते आणि चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट गली रिजन मध्ये फील्ड होताना 1 रन. पहिला बॉल पडतोय 8:35 हा पहिला बॉल डिलिव्हर झालाय. म्हणजेच 8:55 4 ओव्हर परिपूर्ण झाल्या पाहिजेत. हे देखील लक्षात घ्या. जर नाही केलं तर मात्र एक खेळाडू 38 सर्कलमध्ये तुम्हाला ठेवावा लागेल. पहिला बॉल सिंगलने झाले सुरुवात. हा शॉर्ट बॉल आहे हरचा. खराब बॉल आहे. त्याला चांगला पुल केलाय. जिथे मात्र हुकचा फटका. गोलंदाजाने केली चूक. फलंदाजाने फटका खेळलाय हुक आणि मिटवलाय धावांची भूक. यावेळेस चौकार 4 बजाव. मात्र पॉईंटच्या भागामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता जिथे मात्र एक आली. यावेळेस मात्र लेग साईडला होता बॉल. त्यामुळे पुरेपूर मात्र यावेळेस समाचार घेतलाय आणि 4 धाब्यासाठी पाठवलंय. आता चांगला बॉल आहे. लेंथ मात्र आपण बघू शकतात पुढे ठेकण्यात आली आणि लाईन जे ऑफस्टमच्या बाहेर डॉट बॉल येत असताना नाईट क्रिकेट स्पर्धा सांगितली की गोलंदाजा थोडा बोलबाला पाहायला मिळतो नेहमीच. इथे देखील मात्र आता रजनी क्रिकेट आहे परंतु एक चांगली फ्रंट लाईन आपल्याला पाहायला मिळते. फटका इकडे खेळ आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि कॅच करतोय. पहिला झटका लागतोय बॅटिंग टीमला. तुफानचा हा तुफानी फलंदाज. बॅक टू डग आउट बजाव. आदित्यजी संख्या साहेबांच्या शुभ हस्ते देऊया आपण मॅन ऑफ द मॅच यतीनला. खऱ्या अर्थाने मुरबेगावचा सिनियर खेळाडू आहे आणि 40+ खेळाडू. परंतु आज एक खेळ कमालीचा पाहायला मिळतो यतीन भाऊ कडून. सुरुवातीला मी सातपाटीच्या मैदानावर सुरुवातीला पाहिलं होतं. आंबटगोड मैदानावर देखील पाहिलं होतं. अप्रतिम फलंदाजी आणि आजही तोच दरारा तोच खेळ पाहायला मिळतो यतीन भाऊ कडून. जाऊया मॅचकडे. सिंगल पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 6 धावा धावपलकावर. कुंबलीचं गाव अगदी जवळचं गाव म्हणायला हरकत नाही. मुरबे गाव अगदी पुढे गेल्यावर आपल्याला पाहायला मिळणार. 6 ते 7 किलोमीटर पुढे अगदी मुरबे गाव आपल्याला पाहायला मिळेल आणि 3च किलोमीटर आहे इथून. आणि आपण बघू शकतात अगदी बाजूचं गाव कुंबोली गावामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत साहेबांचं सहर्ष स्वागत. सुंदर फटका अनिकेत साहेबांच्या स्वागतासाठी आलेला हा चौकार. यस, या गरमीच्या दिवसामध्ये आपण बघू शकतात पाणी खूप इम्पॉर्टंट आहे आणि पिण्याचं पाणी त्यांनी आम्हाला पुरवलेलं आहे. त्याकरता अनिकेत साहेबांचं खूप खूप धन्यवाद. आणि 4 धावा. पहिलं षटक जिकडे आपण बघू शकतात समाप्त झालं आणि धावा झाल्यात. 1 गडी बाद. 10-10 कमांड इज मास्टर.
अजूनही मात्र बघायला गेलं तर 16 मिनिटाचा वेळ आहे, जिकडे मात्र तुम्हाला 3 ओव्हर फेकावे लागतील. क्रिकेटचा खेळ जेंटलमेन खेळ म्हणून ओळखला जातो. खऱ्या अर्थाने आपला विटीदांडू पाहून इंग्रजांनी हा खेळ निर्माण केला, ज्याला क्रिकेट हे नाव दिलं. भले जन्म इंग्रजांनी दिला या खेळाला, परंतु त्याचं पालन पोषण करून त्याला चांगलं वाढवलं आणि मोठं केलं ते भारतीयांनी. सर्वात मोठी लीग क्रिकेटची आपल्याला पाहायला मिळते भारतामध्ये किंवा जगामध्ये, इंडियन प्रीमियर लीग. आणि इकडे आपण बघू शकता आता पहिलाच बॉल आणि ती देखील सुरू आहे इंडियन प्रीमियर लीग, जिथे आपण बघू शकता तर खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आपल्याला पाहायला मिळते. उलटच बॉल गमावला फलंदाजाने. स्कोरबोर्ड 1 पुढे. जर स्कोरबोर्डचा विचार केला तर 11 धावा धावपलकावर. पहिला बॉल जिथे आपण बघू शकता सिंगल आलंय. दुसरा बॉल घेऊन तयार गोलंदाज. ऑन साईडला फटका सजवलाय. आमच्या रडार मध्ये देणार तर चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवणार हे सांगत असताना जन्मेश नावाचा ब्रँडेड फटका. षटकार एसडीजे. सहाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धावा पुढच्याच बॉलवर. कारण की जन्मेश प्रॉपरली गावच्या मेन संघाकडून खेळताना दिसतो ॲज अ ओपनर आणि त्याला चांगला अनुभव आहे. यावेळेस थोडं चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं. फेकी झाली नाही. झाली पाहिजे फेकी झाली पाहिजे. एका चांगल्या विकेटसाठी 1 धाव गेली हरकत नाही, परंतु जो जर विकेट मिळाला ना तर कितीतरी धावा कमी होतात. थोडा निगेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पॉझिटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. चेंडू झालेत 9, धावा झाल्यात 18, म्हणजे प्रत्येक बॉलवर 2ची सरासरी ही मेंटेन केलेली आहे. बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, जिथे मात्र चांगला बाउन्स पाहायला मिळाला. चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय. धावफलकचा विचार केला तर धावफलक आपल्याला 18 पाहायला मिळते. 4 चेंडू फेकून झालेत आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. विठ्ठल रखुमाई चषक आपण पाहू शकतात. हे सुंदर मैदान आहे. अगदी मैदानाच्या बाजूलाच विठ्ठल रखुमाई मंदिर आपल्याला पाहायला मिळते आणि देवाच्या नावाने जे स्पर्धा फटका स्वीपचा यावेळेस आपण बघू शकता. चेंडू परफेक्ट गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या हातामध्ये आणि एक चांगली कॅचिंग. दुसरा झेल टिपलाय त्या क्षेत्ररक्षकाने आणि दुसरा झटका लागलाय तुफान 11 टीमला.
यस कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात. ओमसाई स्पोर्ट्सची टीम जोडली जात आहे. चिराग आणि आर्यन हे दोन कॅमेरामॅन आपल्याला इकडे रनआउटची दाट शक्यता, डायरेक्ट हिट, काम फिट झालं असतं परंतु इकडे मात्र चेंडू जस्ट आमच्या वरून गेलाय डॉट बॉल येत असताना. लाईव्ह स्कोरिंग देताना आपल्याला पाहायला मिळतोय दीप आणि लाईव्ह अपडेटिंग करताना सुमित. स्वागत आहे ओमसाई स्पोर्ट्स या टीमचं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साईडलाच फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय जिथे मात्र जन्मेश वेगाने एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होता, नकार दिला. किपरच्या एंडला थ्रो केला जातोय. वन बाउन्स मात्र किपरकडे थ्रो येत असताना एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 19 धावा ह्या धावफलकावर आहेत. आजची तारीख 21/5/2026 मेचा महिना, गरमीचे दिवस, त्यामुळे नाईट क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. सुपर बॉल आहे जिथे आपण बघू शकतात बॉल गेलाय शॉर्ट फायनलच्या रिजनला. एक धाव असेल. गुड बॉलिंग अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. नाहम अमिताभ, नाहम दिलीप कुमार, ना किसी हीरो के बच्चे, अमित सीधे साधे अक्षय. आणि मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी अक्षय कडून. फटका चांगला आहे, जन्मेश थांबणार नाही आहे. अगदी वाट बघत होता आणि वाट लावून टाकली या बॉलची. चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर, लॉंग ऑनच्या वरून मस्तक पे दस्तक, 6. चार बॉल फेकून झालेत आणि धावेचा विचार केला तर धावा झाल्या त्या म्हणजेच 26 झालेत, माफ करा 26. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. तिसरी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. जवळजवळ 11 मॅच आहेत. निखिलजी पिंपळे साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे कुंभवली मैदानावर. आगतम स्वागतम. आणि इथे मात्र चेंडू गेला 4 धावेसाठी. पहिलेच म्हटलं जन्मेश हा एक महत्त्वपूर्ण फलंदाज आहे या टीमचा, कारण की मुरबे गावाची जी मेन टीम आहे यश फाउंडेशन मुरबे, त्या टीमकडून तो ओपनिंग करतो. म्हणजे मोठमोठ्या गोलंदाजासमोर तो जातो आणि आपण बघू शकतात एक त्याला चांगला अनुभव आहे. यावेळेस मात्र चांगल्या रीतीने फटका सजवलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळेल. डीप पॉइंटला चेंडू जात असताना आणि बघा थोडा आळसगिरी दाखवली क्षेत्ररक्षकाने. इतका वेळ भरपूर होता. आखो में इशारा हुआ, बल्लेबाज ने 1 के 2 बना लिए. अरे जन्मेशला जास्त क्रेडिट देईल या धावेसाठी. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 3 षटकं इकडे मात्र परिपूर्ण झालीत आणि धावा झाल्यात 32 वाजव. पाणी घेऊन जो गेलेला त्याला विनंती आपण लगेच यायचं आहे. पाणी देऊन चर्चा करत राहू नका, हे देखील विनंती आहे. हर्ष, मला वाटते पहिलं षटक त्याने हाताळलं होतं आणि इकडे 4थं षटक आपल्याला पाहायला मिळते हाताळताना हर्ष. चौथी ओव्हर आणि हर्ष आपल्याला पाहायला मिळते. जिथे पहिली ओव्हर हाताळली होती हर्षने आणि 4थ्या ओव्हरमध्ये आता हर्षला इंट्रोड्यूस केलेला आहे फील्डिंग टीमने. समोर अनिकेत आहे. नो स्ट्राईकला जन्मेश आहे. जन्मेशने 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत खेचलेत. अगदी एक साईडला पाय जमवून डोळे जमवून आहे. आता हळूहळू त्याला बॉल फुटबॉल सारखा दिसेल नो डाऊट. शॉर्ट बॉलला फायदा उचलता आला आणि चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनला. 1 धाव मात्र मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. पंचाचा इशारा बाईचा येतोय, म्हणजेच खराब बॉल मिळाला होता फलंदाजाला फायदा उचलता आला नाही.
अनिकेत, जिथे आपण बघू शकता थोडा संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतंय. कुंभोली गावामध्ये ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, माईबाप प्रेक्षकांचं मी प्रीतम गणेश घरत हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. खऱ्या अर्थाने जे प्रेक्षक वर्ग मैदानावर येऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही सुविधा ऑर्गनायझर टीमकडून. चांगला बॉल खोदून काढलाय, बॉलला डीपमध्ये जात असताना एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु एकच होणार. सिंगलने ॲक्युरेट थ्रो आलाय, कडक थ्रो आलाय. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 34 धावा धावपलकावर. 2 बॉल फेकून झालेत. पहिल्या बॉलवर 22च्या रूपांमध्ये 1 धाव. यावेळेस मात्र मिडविकेट रिझर्वला 1 धाव. तिसरा बॉल हा फटका सजवला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. आणखीन मात्र यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु त्याहून चांगली फेकी. क्या बात आहे, ॲक्युरेट थ्रो. क्षेत्ररक्षक मिस्टर वैभव. 2 कॅच देखील वैभवने घेतल्यात आणि हे क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतात. पंचाला देखील मी सांगेल की तुम्ही डिसिजन दिल्यानंतर त्या डिसिजनची चाचपणी तुम्ही कोणत्याही खेळाडूला सांगू नये. तुम्ही आपला डिसिजन जो दिलाय त्यावर कायम राहा. या ऑर्गनायझर टीमचा कॉल आहे. बदलावती चुकते, डेड बॉल दिला जातोय पंचांकडून. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 35 आहे, 35 आहे. 35 धावा झाल्यात. जन्मेचा फटका यावेळेस पुन्हा एकदा 38 सर्कलचा क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरचा येतोय आणि थ्रो करतोय, कारण की जन्मेशला दूर ठेवणं गरजेचं आहे स्ट्राईक पासून. डेथ ओव्हर यानंतर आपण बघू शकता शेवटची ओव्हर पाहायला मिळेल. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. यावेळेस फटका फसला, उंच गेलाय. स्वतः गोलंदाज जज करतो आणि कॅच करतोय. गुड बॉलिंग, कमालीची गोलंदाजी हर्षची. 4थ्या ओव्हरमध्ये 5 बॉल फेकून झाले, 4 धावा खर्च केलेत आणि एक झटका देखील देत असताना या ओव्हरमध्ये 3रा झटका लागतो बॅटिंग टीमला. अनिकेत बॅक टू डग आउट. जाओ. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच पवनसुत ए आणि त्यांच्या विपक्षामध्ये संजय ए. पवनसुत अ आणि संजय अ दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. 5 बॉल फेकून झालेत आणि काय गोलंदाजी हर्षने हाताळले. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट 10 धावा. आताच्या षटकामध्ये त्याहूनही चांगली गोलंदाजी, 1 विकेट आणि 4च धावा 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल आहे आणि गोलंदाज तयार, फलंदाज तयार. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ओमकार. राऊंड द विकेट. गुड बॉल, गुड बॉल. चेंडू पुन्हा एकदा मात्र कीपरला देखील बीट करतोय. बॅट्समनला बीट केल्यानंतर आणि इकडे मात्र लेग बायचा इशारा अंगाला लागून मात्र चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनला. आणि अगदी आपण बघू शकता 4 षटके इकडे पूर्ण झालीत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 36, 36 आणि 37 माफ करा 37 धावा धावफलकावर आहेत. आणि बरोबर अगदी 19 मिनिटांमध्ये 4 ओव्हर परिपूर्ण केलीत फिल्डिंग टीमने. धन्यवाद फिल्डिंग टीम. यस डी मास्टर बजाव. बॉल फिरवलं इकडे बॉलला आणि यावेळेस मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र पूर्ण केली.
लेग बायचा इशारा पंचांकडून. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. ओमकार आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. 2 बॉल आतापर्यंत खेळले ओमकारने. दोन्ही बॉल जाऊन आदळलेत अंगावर, जिथे मात्र धाव आलीच नाही. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 38, 38 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल लेग बाईस मध्ये एक. दुसऱ्या बॉलवर काय होणार बघूया. चेंडूला जाऊ दिलं आणि इकडे मात्र पंच अगदी स्तंभ उभे आहेत, म्हणजे समजा इट इज फेअर डिलिव्हरी. अगदी फेअर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच पवन सूत ए आणि त्यांच्या विपक्षामध्ये संजय ए. यावेळेस फटका चांगला खेळायला सरळ गेला आतमध्ये. रनआउटची शक्यता आणि चेंडू हातात आलाच नाही आणि इकडे खराब फेकी, खराब कॅरी. परंतु इकडे काय होत आहे, काय होत आहे मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला एक धाव देखील आली नसती, रनआउट मिळालं असतं, परंतु 2 मिनिट आहेत बघा. क्रिकेट फक्त बॅटिंग आणि बॉलिंग नाही तर क्षेत्ररक्षण देखील तुमचं तगडं असणं गरजेचं आहे. दोन धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण पाहू शकतात 40 धावा धावफलकावर आहेत. तीन बॉल फेकून झाले. 3 बॉल बाकी आहेत. 40 धावफलकावर. एज लागलंय. थोड्या वेळ करता हवेमध्ये होता आणि इकडे मात्र चेंडू अडलाय. चेंडू अडला. एक धाव पुन्हा गेली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा खराब फेकी. 38 सर्कल मधून थ्रो तुमचा येत नाहीये, हे थोडं दुखणं आहे. अगदी आपण बघू शकता हा टेनिस बॉल आहे, टणक बॉल आहे, कडक बॉल आहे. हा बॉल आरामात थ्रो येऊ शकतो 30 यार्डच्या फरकावरून आणि तिथून देखील बॉल किपर पर्यंत थ्रो बरोबर येत नाहीये. थोडं खराब क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 2ने पुन्हा एकदा पुढे जाणार. दोन्ही बॉलवर मी म्हणेल की दोन्ही वेळेस रनआउटची संधी धावून आली होती. जन्मेशला बाद करता आलं असतं, परंतु आपण बघू शकतात दोन्ही वेळेस 2-2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. 4 बॉल 42. 5वा बॉल गुड बॉल, सुपर बॉल, क्या बात आहे. शुभम हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 5वी आणि शेवटची आणि शेवटचा बॉल, शेवटच्या ओव्हर मधला शेवटचा बॉल जन्मेश स्ट्राईकवर. बघूया या इनिंगचा पहिला बॉल देखील जन्मेशने खेळला होता आणि शेवटचा बॉल देखील जन्मेश खेळतोय. डीप मध्ये जात असताना क्षेत्ररक्षक आहे तिथे खराब फिल्डिंग. चेंडू चाललाय सीमा पार. येतोय विठ्ठल रखुमाई चषक. चौकार. 4 धावेने स्कोरबोर्ड 46, 46 आणि 47 टू विन. इथे आपण बघू शकता जय भवानी ए टीमला बनवायचे आहेत 47. जाऊया टॉस कडे, जिथे 2 टीमचे कर्णधार पवन सूत ए आणि संजय ए या 2 टीमचे कर्णधार पाहायला मिळतील आणि आमचे साथी समालोचक कौशिक आपल्या समवेत जुळले जातील. जाओ. चला जाऊया कौशलकडे, जिथे मात्र टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. याच गावातील एक गोड आवाज जो आपल्याला ऐकायला मिळतो आजच्या रात्रीमध्ये. आणि जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. कौशल
चला बॅटिंग टीम, ज्याप्रमाणे आपण गोलंदाजीमध्ये डिसिप्लिन दाखवलं, फलंदाजीमध्ये देखील डिसिप्लिन दाखवा. बॅटिंग टीम चला, बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. काय क्षेत्ररक्षण फटकन सजवलंय. जन्मेश याचं मी जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे. या आजच्या स्पर्धेमध्ये ही टीम नाव देखील तसंच दिलंय, तुफान. खऱ्या अर्थाने तुफान आहे. फास्ट अँड फ्युरियस टीम आहे आणि तुफान टीम आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी आपण बघू शकता बॅटिंग करताना देखील त्यांचे फलंदाज लगेच तयार देखील होते. अगदी फलंदाज बाद झाला की पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फटकन यायचा. आणि इथे आपण बघू शकता क्षेत्ररक्षण केल्यानंतर बॅट्समनची वाट बघतायत सजवल्यानंतर. ही परिस्थिती बऱ्याच कमी ठिकाणी पाहायला मिळते. मी म्हणेल की मोजक्या मॅचेस असतील आणि मोजक्या टीम असतील ज्यांच्याकडून ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर आजचे जे क्रिकेट आहे ना त्यामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये देखील वेळ घेणं थोडं फॅशन झालंय की थोडा वेळ घ्यावा म्हणजे आपली टीम थोडी मोठी वाटते. थोडा फॅशन करून टाकलंय वेळ घेण्याला. हे देखील मी बघितलंय. जेव्हा बॅट्समन येतात ना तेव्हा टीम मीटिंग घेतली जाते, तेव्हा मात्र फिल्डिंग सजवली जाते. गोलंदाज तयार. चला टॉस करायचा आहे. ज्या टीमचा कर्णधार इकडे आलेला नाही आहे त्यांना मी विनंती करेल की आपण कॅप्टनला पाठवा, नाही तर समोरच्या टीमला फायदा होईल, तुम्हाला पेनल्टी बसेल, हे लक्षात घ्या. गोलंदाज अंकुश आलेला आहे आणि पहिलाच बॉल थोड्या वेळाकरता हवेमध्ये होता. डीपमध्ये येत असताना वायडिश लॉंग ऑफला फील्ड करतोय आणि काय ॲक्युरेट थ्रो आहे. हा बघा टेनिस बॉल, मी पहिलेच म्हटलं हा टणक बॉल आहे, कडक बॉल आहे, त्यामुळे तुमचा थ्रो व्यवस्थित गेला पाहिजे क्षेत्ररक्षकापर्यंत, सॉरी बॉलरपर्यंत. आपण बघू शकतात यावेळेस थ्रो किती ॲक्युरेट गेला. दर्शन आणि नितेश, हा फटका फसला आहे, थोड्या वेळात हवेमध्ये आहे. शॉट चेक केला असं म्हणायला हरकत नाही आणि परंतु चेक करण्याच्या नादामध्ये इथे फसला आहे आणि एक सोपा विकेट येतोय. यावेळेस बॅक टू द डगआउट. नितेश, पहिला झटका लागतोय बॅटिंग टीमला. बजाव. जो आहे ना तो मैदानामध्ये आला पाहिजे आणि क्रीजवर आला पाहिजे. जिथे आपण बघू शकता अगदी पहिली ओव्हर सुरू आहे. 9:03 सुरुवात झाली ओव्हरला आणि 9:23 तुम्हाला 4 ओव्हर परिपूर्ण कराव्या लागतील, हे देखील लक्षात घ्या. ऋषी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट बॉल, त्यावर मात्र यावेळेस हल्ला. चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. अगदी चेंडू इनफिल्डच्या वरून लॉंग लेग रिजनला 4. यस मास्टर. अंकुश तयार. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र हलक्या हाताने खेळलं जातंय. आणखीन एक वेळा मी विनंती करेन, मला तो वाटते पवनसूद ए चा कॅप्टन इकडे आलाय. संजय ए टीम, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून आपला एखादा प्रतिनिधी हात दाखवत आहे. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं खूप गरजेचं आहे, कारण की 3 कॅमेरे आम्ही का ठेवलेत तर तुमचा जो टॉस जो दृश्य आहे तो यूट्यूबला दिसला पाहिजे आणि तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तो यूट्यूबला गेला पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही विनंती करतो की तुम्ही इनिंग ब्रेकमध्येच येत जा. मॅच चालू असताना काय होतं की टॉस केल्यानंतर फक्त निर्णय विचारायचा आणि पुन्हा एकदा मात्र मॅचकडे जायचं. 8 धावा धावफलकावर आहेत.
यावेळेस फटकाचा जवळला गॅप मध्ये आहे, पाठलाग करता परंतु शर्यत जिंकणार चेंडू चाललाय सीमा पार, येतोय विठ्ठल रखुमाई चषक चौकार 4. चांगली सुरुवात बॅटिंग टीम कडून म्हणजेच जय भवानी टीम कडून आणि धावा झाल्या त्या म्हणजेच 12-5 बॉल मध्ये भले एक विकेट गेल्या पण 12 धावा आलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जयघोषोष करायचे भवानी मातेचा आणि त्याच नावाने मैदानाच्या आतमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय भवानी मुरबेगावचा संघ. आणि पहिलं षटक समाप्तीनंतर एक गडी बाद, धावफलक 13, 47 टू विन आहे. 4 ओव्हरमध्ये बनवायचे धावा 34. आता मात्र पहिल्या ओव्हरसाठी जर विचार केला तर 4 मिनिटं तुम्ही खर्च केलीत. आता मात्र 16 मिनिटं आहेत, 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर परिपूर्ण करावे लागतील. जाऊया टॉसकडे. कुंबली क्रिकेट क्लब आयोजित विठ्ठल रखुमाई चषक 2026 आपण आता टॉस बॉक्स मध्ये जोडले जातोय. आपल्यासमोर 2 कर्णधार आहेत, परीक्षित पोनसूत मुरबे तसेच संजय नाणेफेकीचा कोल आपण पाहतोय. संजय संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कोल करेल. विठ्ठल रखुमाई कॉल आहे. कुंबोली 2026 आलाय. परीक्षित आपण नाणेफेकीचा कोल जिंकलाय. नाणेफेकीचा कोल जिंकून आपला निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. निश्चितच आता आपण बघितलं संजय संघ खूपच चांगला संघ आहे आणि त्या संघासमोर किती धावापर्यंत रोखण्याचा तुमच्या मनामध्ये मानस असेल? नक्कीच 50 धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच आज आपण बघितलं की 50 धावा इनफ आहेत या मैदानावर, कारण की आपण बघितलं की 50 धावावर किती संघ आपण पराभूत होताना पाहिले. तर तुमच्या मनामध्ये मानस किती असेल की किती धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा तुमच्या मनामध्ये मानस असेल? खरंच 50 झाले तर मॅच चांगली होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता प्रॅक्टिसमध्ये कोणीच नाही, तरी आम्ही चांगला खेळ घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. विठ्ठल रखुमाई चषक 2026 आता आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. तिथे आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ पास्तळ मिस्टर प्रीतम घरत. धन्यवाद कौशलजी. याच गावातील गोडगळ्याचे धनी आणि मधुर आवाज आपल्याला ऐकायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपण जाऊया मॅचकडे, जिथे मात्र पहिला बॉल डॉट आलाय आणि पाहूया सुरुवात पहिल्या बॉलने डॉटने केलेली आहे. दुसरी ओव्हर आणखीन एक चांगला बॉल फिरवलाय आणि इकडे मात्र पंचाकडे अपील आणि पंच मात्र मला तर वाटते बोट आकाशाकडे दाखवलाय आणि फलंदाज बॅक टू द डग आउट परतावं लागेल. चला बॅट्समन आऊट दिल्यानंतर पंचाशी तुम्ही वाद करायचा नाहीये. जिथे आपण बघू शकतात पंचाने इकडे मात्र आऊट घोषित केलाय. स्टंपिंग आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा झटका लागतो बॅटिंग टीमला. धावेचा विचार केला तर धावा आहेत त्या म्हणजेच 13 आणि 22 बॉलमध्ये बनवायचे 34 बजावडीचे. थँक्यू. यस, आमचे मान्यवर आता रजा घेत असताना आणि त्यांचे सुपुत्र सार्थक पाटील आपल्याला पाहायला मिळाले. थोड्याच वर्षानंतर मला वाटते हा देखील मैदानामध्ये खेळताना दिसेल. सार्थक लेदर क्रिकेट प्रॉपरली खेळतोय आणि लेदर क्रिकेटने एक फायदा होतो की त्याची नजर आणि त्याची टायमिंग खूप चांगली राहते. आज माणूस खऱ्या हाताने थकलेला आहे. पहिला दिवस सांगितलं म्हणजे थोडं काटकसर आणि त्यांच्याबरोबर चिराग भाऊ देखील खऱ्या अर्थाने पाहुणे मंडळीला सांभाळायचं, खेळाडूंना सांभाळायचं, सर्वांना सांभाळायचं. आपण बघू शकता
आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे म्हणेल की सर्व आमचे चिराग भाऊ आणि मानस भाऊ दोघांनी मात्र खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून मला देखील या स्पर्धेचा एक घटक बनण्याची संधी मिळाली, समालोचन करण्याची संधी मिळाली. त्याकरता मी दोन्ही म्हणजे मान्यवरांचं धन्यवाद करतोय. कुंबोली गावाचं देखील धन्यवाद. फिरवलंय बॉलला परंतु जास्तच बाहेर जातोय. डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर मिस्टर ऋषी आणि वैभव नो स्ट्राईकला. व्हाईट बॉलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 15-15 स्कोर कार्डवर 47 टू विन. धाबा झाल्यात 15. यावेळेस अगदी फ्लिक केलंय, मनगटाने वळवलंय बॉलला. थोडी जजमेंट खराब पाहायला मिळाली आणि जिथे आपण बघू शकतात 2 धाबा पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धाबा धावफलकावर 17 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. 17 स्कोर कार्डवर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आणखीन एक मात्र खूप बाहेर. स्कोरबोर्ड मात्र 1ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 18 धावा धावफलकावर. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जिथे आपण बघू शकता टायमर देखील ऑन आहे, त्यावर देखील लक्ष असू द्या. फिल्डिंग टीम 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर परिपूर्ण करावे लागतील. रिव्हर्स अटेम्प्ट केला, फुलटस बॉल मिळाला होता परंतु प्रॉपर टायमिंग नाही आहे. 30 सर्कलमध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच 19 स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. म्हणत तरी पॉवर प्ले आणि जिथे आपण बघू शकता 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर आणि लास्ट बॉल दुसरं ओव्हर 19 स्कोर कार्डवर 47चा आव्हान आहे. अजूनही मात्र बघायला गेलं तर 28 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. लास्ट बॉल 28 टू विन. फटका फसलाय, उंच गेलाय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु इकडे मात्र नाही पोहोचू शकला क्षेत्ररक्षक. शॉर्ट कव्हर मध्ये बॉल पडतोय, नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाब्याने स्कोरबोर्ड 21. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 21 धावा स्कोर कार्डवर. आता चेंडू असतील 18 आणि 18 मध्ये बनवायचे 26 बजाव. हॅलो. कुंभोवली क्रिकेट क्लब विठ्ठल रखुमाई चषक 2026. सर्वात प्रथम कुंभोवली क्रिकेट क्लब यांचं खूप खूप अभिनंदन. आमच्या गावामध्ये वंजारी समाजाच्या फर्स्ट नाईट मॅच झाल्या होत्या. त्याच्यानंतर आता सेकंड टाईम ह्या नाईट मॅच होत आहे. आयोजक म्हणून चिराग आणि मानस यांचे कौतुक करावे तेवढे कमीच. सुरळीतपणे सामने पार पडावे ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व त्यांना शुभेच्छा देतो. आणि तुम्ही असेच काहीतरी करत जावा आणि आपल्या कुंभोवली गावाचं नाव रोशन करत जावा ह्या त्यांना शुभेच्छा देतो. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्यांचं समन्वय मानतो. धन्यवाद साहेबांचं. खऱ्या अर्थाने आठवण करून दिली साहेबांनी की पहिल्यांदा समाजाच्या वंजारी समाजाच्या नाईट स्पर्धा या गावात झाल्या होत्या आणि त्यानंतर आज या नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली समाजाची नाईट स्पर्धा वंजारी समाजाची स्पर्धा झाली होती. पहिल्यांदा नाईट स्पर्धा याच गावामध्ये. त्यानंतर भरपूर गावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. परनाळी गावामध्ये म्हणा, खेरापाडा गावामध्ये म्हणा,
जिथे आपल्याला वंजारी समाजाच्या नाईट स्पर्धा पाहायला मिळाल्या, परंतु इथे सुरुवात झाली. फिरवत आहे बॉलला. इकडे मात्र चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय बीट करत किपरच्या हातामध्ये जात असताना. एक बाजूला आपण बघू शकतात तुफान ए टीम, दुसऱ्या बाजूला जय भवानी ए टीम. बॅटिंग करताना जय भवानी ए टीम आणि फिल्डिंग करताना तुफान टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज अंकुश, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, तो चाललाय तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये थोडा एक्सपेन्सिव्ह राहिला, 13 धावा खर्च केला, परंतु आताचा ओव्हरचा विचार केला तर चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 1 धाव खर्च केले. मागचा बॉल बीट करत असताना किपरच्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल तयार. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका. मात्र इकडे वेगाने टाकला जातो चेंडूला. आणि काय कॅरी केलंय, क्या बात आहे अंकुश. फेकी होती थोडी खराब, परंतु इकडे मात्र ऍडजस्ट केलं यावेळेस गोलंदाजाने स्वतःला. आणि काय सुपर मात्र चेंडू अडवलाय. धावफलक 1ने पुढे जाणं. धावफलकचा विचार केला तर यावेळेस आपण पाहू शकता 23-23 स्कोर कार्डवर. मॅच अगदी बॅलन्सिंग आहे. आता फील्ड प्लॅन खुलल्यानंतर खेळ देखील खुलला जातो, जिथे आपण बघू शकतात 38 सर्कलमध्ये राहण्याचं रिस्ट्रिक्शन जे होतं ते हटलंय. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 24 जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 15 चेंडू 24 धावा. नेक्स्ट बॉल घेऊन तयार अंकुश, संघाचा संघ नायक आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटिंग करताना जन्मेश पाहायला मिळाला, खूप चांगली बॅटिंग केली. आता मात्र आपण बघू शकतात गोलंदाजीसाठी अंकुश देखील चांगली गोलंदाजी करत असताना तिसऱ्या ओव्हरमध्ये. यावेळेस मात्र शॉर्ट बॉल होता, परंतु कंट्रोलमध्ये नव्हता फलंदाज. अगोदरच बॅट फिरवण्यात आली. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी, कारण की 18 मध्ये 26 समीकरण थोडं बदललं होतं. 9चं आलं होतं मात्र प्रत्येक ओव्हरमध्ये, कारण की 2 ओव्हरमध्ये 10.5ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली. शॉर्ट बॉलला अपुलचा फटका खेळलाय, प्रॉपर टायमिंग नाही आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस मनभाऊ चेंडू अडवतोय आणि थ्रो करतोय. 2 धावा मात्र पूर्ण होताना कीपर सांगतोय की आमच्या एंडला थ्रो करा, इथे विकेट मिळण्याची संधी जास्त आहे. आणि 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जर स्कोरबोर्डचा विचार केला तर 25 धावा धावफलकावर. आता मात्र चेंडूचा विचार केला 13 बॉल आणि 22 धाब्याची गरज आहे. 13 चेंडू 22 धावा, 22 धावा 13 चेंडू. यावेळेस आपण बघू शकतात शेवटचा बॉल फिरवलंय, अगदी वळवलंय. 4 ओखाने चित बल्लेबाज. आणि इकडे आपण बघू शकता फक्त ब्लाइंड स्ट्रोक खेळा फलंदाजाने, बॅट फिरवण्याचं काम केलं. थोडं मात्र बॉलला पाहावं लागेल आणि त्यानंतर बॉलच्या मेरिटवर खेळावं लागेल. 3 ओव्हर इकडे समाप्त होते, धावा झाल्यात त्या म्हणजेच 25-12 मध्ये बनवायचे आहेत. 22 वाजव. शॉर्ट बॉल येत असताना पहिला बॉल मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर होता आणि गली रिझनमध्ये क्षेत्ररक्षक देखील नव्हता.
फक्त बॅट जरी दिशा जरी दिली असती चेंडूला तरी 4 मिळाले असते. आणखीन एक चांगला बॉल, स्लोवर बॉल, लेग कटर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस, अगदी गोलंदाज आपण बघू शकतात बुद्धीचा देखील वापर केला जातोय. खेळ कोणताही असो, असं नाही की बुद्धिबळाच्या खेळामध्येच बुद्धीचा वापर करणं गरजेचं आहे. खेळ कोणताही असो, तुम्ही फक्त ताकदने जिंकायचा प्रयत्न केला तर नाही होणार, थोडा मात्र बुद्धीचा वापर देखील करावा लागतो. अप्रतिम मात्र यावेळेस गोलंदाजी लेग कटर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे मात्र आपण बघू शकता टप्पा पडल्यावर गरकन फिरला आणि किपरच्या हातामध्ये गेला. 2 बॉल सलग डॉट आले, 10-22. यावेळेस पुढे येऊन टर्न होऊन दिलाच नाही आणि डिस्पॅच केले बॉलला 6 धावेसाठी. इकडे मात्र खतरनाक स्ट्रोक आलाय. यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये षटकार एसडीजे. थँक्यू डी मास्टर. अगदी आजच्या या हप्त्याचा विचार केला ना तर इतक्या स्पर्धा सुरू आहेत ना, भरपूर स्पर्धा सुरू आहेत. पालघर चषक अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये प्रथमतः प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक ठेवलेली आहे. अगदी आपण बघू शकतात पालघर येथे ती स्पर्धा सुरू आहे, पालघर चषक, आणि ज्यामध्ये 75,000चं प्रथम पारितोषिक आहे आणि जिथे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आपल्याला पाहायला मिळते. सरावली गावामध्ये देखील कमालीची कामगिरी, मनसे चषक आपल्याला पाहायला मिळते आणि फक्त 16 टीममध्ये ही झुंज पाहायला मिळेल. बिग बॅश टाईप डे अँड नाईट क्रिकेट ओनमची स्पर्धा पाहायला मिळते. त्यानंतर जव्हार चषक देखील आपल्याला पाहायला मिळते. पुढचाच बॉल उलटाच बॉलला मिस केलाय फलंदाज अक्षय. डॉट बॉल येतोय. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत 10. त्यानंतर पालघर येथे ओरम क्रिकेट स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. आर्यन मैदानावर अक्करपट्टी गावामध्ये अक्करपट्टी चषक देखील आपल्याला पाहायला मिळते, ओरम क्रिकेट स्पर्धा. त्यामुळे प्रेक्षकांना सध्या प्रश्न पडला की मॅच यूट्यूबला जाऊन पाहायची कोणती, एक संपली का दुसरी मॅच पाहतोय, ही परिस्थिती आहे. आणि त्यामध्ये विठ्ठल रखुमाई चषक आपल्याला पाहायला मिळेल. चला, व्हाईट बॉल दिल्यानंतर तुम्ही प्रश्नचिन्ह का करता? 2 बॉल फेअर दिले तेव्हा तुम्ही पंचाच्या निर्णयावर खुश होते आणि 1 बॉल वाईट दिल्यानंतर तुम्ही पंचाच्या निर्णयावर नाराज का होतात, मला समजत नाहीये. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 38 धावा धावपलकावर आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी 9 बनवायचे आहेत. 4 चेंडू आणि 9 धावा. 2 पहिले सुरुवातीचे डॉट बॉल आलेत, 1 विकेट आणि 1 डॉट बॉल. चला, बॅटिंग टीम मीटिंग थोड्या छोट्या करा. प्रत्येक बॉलवर जाऊन आपण मीटिंग करू नका, कारण की 11 मॅच खेळवायचे आहेत. 4-9. त्यावेळेस चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यावर बाउन्स पाहायला मिळाला. खांद्याच्या लेवलला बॉल गेला किपरच्या हातामध्ये. मॅच थोडी दूर जात असताना खऱ्या अर्थाने 6-10 टेनिस बॉल शेवटचे ओव्हर घासलेला बॉल असतो, वेगाने जातो मैदानाच्या बाहेर. परंतु इकडे मात्र त्यावर कमाल करताना हा बॉल जेवढा फलंदाजासाठी लाभदायक आहे, गोलंदाजासाठी देखील लाभदायक आपल्याला पाहायला मिळते, कारण की वेगाने टाकू शकतो तुम्ही. फेअर बॉल दोन्ही बाजूने. 3-9. स्विंग अँड मिस. आणखीन 1 डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी मिस्टर तनिष आपल्याला पाहायला मिळते. अक्षय नाराज करतो आपल्या टीमला. आता उघड झालंय. 2-2 मध्ये 9 बजाव.
आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हर्ष नो स्ट्राईकला असेल. स्ट्राईकवर फलंदाज वैभव, आणि वैभव आपल्या टीमसाठी इकडे हर्ष उल्हास आणू शकेल का बघूया, कारण की आता टार्गेट थोडं मोठं झालंय. 2 चेंडू आणि 9 धावेची गरज. ओव्हरमध्ये 10ची गरज होती. 4 मध्ये आपण बघू शकता फक्त 1 धाव खर्च केले गोलंदाजाने, आणि तनिष तयार 5वा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेट. चांगली गोलंदाजी, क्या बात आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईड लाईनीच्या बाहेर चेंडू ठेवला जातोय. अगदी 7व्या-8व्या स्टंपवर तनिष सध्या तरी हुकुमीचा एक्का साबित होत असताना या टीमचा, जिथे आपण बघू शकता 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये 9 धावेची गरज आहे. षटक क्रमांक आपण बघू शकता 5वा आणि ओव्हरमध्ये 10 धावेची गरज असताना गोलंदाजीसाठी इकडे गोलंदाज तनिष पाहायला मिळाला, ज्याने 5 बॉल फेकले ते 1 विकेट आणि 1च धाव खर्च केले. अक्षरशः नाचवलंय. आता औपचारिकता मॅच मध्ये फक्त बॉल मध्ये टाकावा लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु इकडे 1 धाव मिळेल का यावेळेस मात्र 4 मिनिट आहेत, परंतु उशीर झालाय. चौकार आलाय परंतु उशीर झालाय. आता मात्र बघू शकता आपण मॅच विन होताना आपल्याला पाहायला मिळते तुफान 11. कॉंग्रॅच्युलेशन तुफान 11 टीम, बजाव डीजे.